सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी बुधवारी रात्री भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांचे स्वागत करताना सांगितले की भाजपामध्ये आल्यामुळे शहर व प्रभागाचा विकास अधिक प्रभावीपणे करता येईल, हीच भावना अनेक नेत्यांच्या मनात आहे। किसन जाधव व नागेश गायकवाड यांचे समाजकारण आणि राजकारणात चांगले नाव असून त्यांच्या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 22 मधील चारही उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या प्रवेशाप्रसंगी माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, प्रथमेश कोठे, गुरुशांत धुत्तरगावकर यांच्यासह टकारी समाजाचे पदाधिकारी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विनोद जाधव, चेतन गायकवाड, सचिन जाधव, अमोल लखडे, सागर कांबळे, दत्ता वाघमारे, उमेश जाधव, स्वप्नील शिंदे, कौसेन कुरेशी, माऊली जरग आदींनीही भाजपामध्ये प्रवेश केल्याने शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत। मित्रपक्षातील सहकारी असलेले माजी नगरसेवक दोन आपण आपल्या पक्षात घेतले। रात्री उशिरा 12 वाजता प्रवेश होतोय, काय नेमकी भूमिका आहे, कशासाठी प्रवेश घेतला जातोय? नाही, प्रवेश तर त्यांचा 5 वाजताच होणार होता, पण तो पक्षीय काम, बैठका, मीटिंग या सगळ्या व्यवस्था चालू होत्या, तेव्हा थोडासा उशीर झाला। तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि या शहराचा अनेक वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करत असलेले संजय जाधव आणि नागेशजी गायकवाड हे जे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळजवळ 4 टर्मचे नगरसेवक आहेत, पण त्यांचे अन्य सहकारी आहेत। त्या सगळ्यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे आणि उद्या पक्ष पार्टी कार्यालयामध्ये आमच्या अध्यक्ष रोहिणी त्यांचं स्वागत करतील आणि शहरातली एक चांगली लोक ज्यांचं या शहरामध्ये समाजकारण, राजकारणामध्ये खूप चांगलं नाव आहे, ते भारतीय जनता पक्षासोबत आल्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे। भाऊ, कुठेतरी एके ठिकाणी महायुतीच्या चर्चा सुरू आहेत, अजूनही ते अंतिम टप्प्यात आलेल्या नाही आहे, म्हणजे अजूनही निर्णय झालेला नाही आहे। दुसरीकडे मात्र मित्रपक्षातले लोक आपण पक्षात घेत आहे, याचा अर्थ महायुती होणार नाही आणि केवळ भाजप स्वबळावर लढणार हे निश्चित आहे असं मानलं जायचं आता? नाही, असं अजिबात नाही आहे। महायुतीच्या संदर्भातली चर्चा चालू आहे आणि आमची भारतीय जनता पक्ष म्हणून महायुती करण्याचीच मनापासूनची आमची भावना आहे। प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे जर आपला हिस्सा मागितला तर महायुती व्हायला कुठली अडचण येणार नाही। उद्या आम्ही शिवसेनेच्या आमच्या मित्रपक्षाशी आमची उद्या बैठक आहे, त्याची चर्चा आम्ही उद्या करू आणि उद्या 1-2 दिवसात आम्ही महायुतीचा निर्णय फायनल करू। भाऊ, मुंबईत होणार का सोलापुरातच हा निर्णय होणार आहे महायुती बाबतीतचा? महायुतीचा निर्णय सोलापूरमध्येच होईल आणि आम्ही आमच्या मित्रपक्षाशी उद्या आम्ही चर्चा करू आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्येच त्याचा निर्णय जाहीर आम्ही करू आणि या महापालिकेमध्ये युती करायची किंवा नाही करायची या संदर्भातले सगळे अधिकार आमच्या स्थानिक नेतृत्वाला आम्ही दिलेले आहेत। प्रदेशने पण त्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आमचे 3 आमदार आहेत, शहराचे अध्यक्ष आहेत, या संबंधित पक्षाशी महायुतीतल्या आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करतील, कधीपर्यंत संदर्भात निर्णय घेतले। कधीपर्यंत फायनल लिस्ट होईल किंवा कधीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे? कारण 30 तारीख अंतिम आहे, आज 24 तारीख आहे। अजिबात काळजी करू नका, 30 तारखेला 3 वाजण्याच्या आत सगळे उमेदवार फायनल होतील, फॉर्म लावले जातील, यादी जाहीर होईल आणि निवडणुकीसाठी आम्ही तयार असू। हो, बरं, याच्या आधी शिवसेनेचे 2 माजी उपमहापौर आले होते, आता राष्ट्रवादीचे नेते देखील येत आहेत। या सगळ्यांमुळे महायुतीत कुठं खोडा पडणार नाही ना अशा प्रवेशांमुळे? आता आपण संजय जाधव साहेबांचा आपल्याला माहिती आहे की त्यांच्या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आजपर्यंत कधी निवडून आलेला नाही। नागेशजी असतील, त्यांनी खूप वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे असा काही खोडा पडण्याचे फार चान्सेस कमी आहेत। पण आम्ही या प्रभागातल्या 4ही नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आले पाहिजेत, ही आमच्या भारतीय जनता पक्षाची भावना आहे आणि त्या भावनेतून आम्ही चांगल्या लोकांना सोबत घेऊन पुढे जायचं, किंवा याही लोकांचा भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे की आम्ही भारतीय जनता पक्षातनं गेलो तर आम्हाला आमच्या भागाचा विकास करता येईल, प्रभागाचा विकास करता येईल, शहरासाठी काम करता येईल, ही भावना त्यांची असल्यामुळे आम्ही त्यांना सोबत घ्यायचा निर्णय घेतला। भारतीय जनता पक्षामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय
नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब, अक्कलकोटचे दमदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आणि मी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज पक्षप्रवेश करीत आहे ते मध्य विधानसभेचे कामदार आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. पक्षप्रवेश करीत असताना देशामध्ये आदरणीय मोदी साहेब आणि राज्यामध्ये फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जो विकास होत आहे त्या विकासाला प्रेरित होऊन या ठिकाणी आम्ही पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि आज हा पक्षप्रवेश संपन्न झालेला आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी ज्या भागामधून प्रतिनिधित्व करतो त्या भागामध्ये मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड आम्ही दोघंही त्या ठिकाणी आमचं पॅनल म्हणून निवडणुकीस उभे राहणार होतो. परंतु राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, खासदार सुनेत्रावहिनी पवार, खासदार सुनील तटकरे साहेब या तिन्ही नेत्यांनी मी राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून पक्षामध्ये काम जेव्हा केलं त्यावेळेस त्यांनी मला भरभरून आशीर्वादाने प्रेम दिला. परंतु या ठिकाणी सोलापूर शहरातील जे स्थानिक शहर अध्यक्ष आहेत संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान या दोन्ही शहरातील स्थानिक नेत्यांनी माझ्या प्रभागामधील सामाजिक भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता किंवा आम्हाला विश्वासात न घेता त्या ठिकाणी गेल्या दोन दिवसापूर्वी वरिष्ठ नेत्यांना चुकीची माहिती देऊन अजित बनसोडे यांचा त्या ठिकाणी पक्षप्रवेश घेतला. त्याच पद्धतीनं इतरही काही लोकांचा पक्षप्रवेश त्यांनी घडवून आणला. आमच्या त्या दोघांचाही हेतू हाच आहे की आमच्या भागामध्ये आमचा पॅनल त्या ठिकाणी विजयी होऊ नये हा वाईट हेतू त्या दोघांच्या मनामध्ये आल्या कारणानं त्यांनी तो पक्षप्रवेश घडवून घेतला. तो पक्षप्रवेश झाल्यामुळं नाईलाजास्तव मला हा आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि भारतीय जनता पार्टीमधून जो सर्वांगीण विकास देशभरात राज्यभरात होत आहे तो माझ्याही भागामध्ये सोलापूर शहरामध्ये सर्वत्र विकासच होत आहे. त्यामुळं आज भारतीय जनता पार्टीचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद.